हॅलो हॅलो. हरे राम कृष्ण हरे हरे राम कृष्ण कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय
एक नाम हरि द्वैत नाम एक नाम हरि द्वैत नाम एक नाम हरि द्वैत नाम अद्वैत कुशली अद्वैत कुशली अद्वैत कुशली एक नाम हरि द्वैत नाम 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 अद्वैत कुशली विराजानि अद्वैत कुशली विराजानि अद्वैत कुशली विराजानि समबुद्धि गीता समान श्री समबुद्धि गीता समान श्री समबुद्धि गीता समान श्री समबुद्धि गीता समान श्री श्यामदमावरी हरिदाना श्यामदमावरी हरिदाना श्यामदमावरी हरिदाना सर्वघटी राम ध्यानी सर्वघटी राम ध्यानी सर्वघटी राम ध्यानी सर्वघटी राम ध्यानी पहिली चाल म्हणतील घनश्याम महाराज आणि त्यांना साथ देतील किरण महाराज. कमी थोडं कमी थोडं ठोका वर ठोका वर. एक नाम हरि द्वैत नाम तुझी एक नाम हरि द्वैत नाम तुझी एक नाम हरि द्वैत नाम तुझी एक नाम हरि
पुण्याची गणना पुण्याची गणना पुण्याची 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 गणना गण पुण्याची गणना गणकारी पुण्याची गणना पुण्याची गणना पुण्याची पुण्याची गणना पुण्याची गणना कोण करी हो हरिमुखे म्हणा हरिमुखे 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 म्हणा पुण्याची गणना कोण करे पुण्याची वाह क्या पुण्याची गणना कोण करे पुण्याची गणना कोण
आणि भगिनींनो, सेवेसाठी म्हणून दाखवलेला अभंग ब्रह्मवेत्यांना माझ्या माग म्हणावयाचा आहे. एक नाम हरी द्वैत नाम दुरे, अद्वैत कुसरी विरडा जाणे, समबुद्धी गीता समान श्री हरी, शमतमावरी हरी झाला, सर्वांगटे राम देहा देही, सर्वांगटे राम देहा देही, शस्त्ररश्मी समबुद्धी गीता समान श्री हरी, शमतमावरी हरी झाला, देवा चित्ती हरी पाठ निमा, गेलिया जन्मा मुक्त झालो, गेलिया जन्मा मुक्त झालो, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, पांडुरंगा करू प्रथम नाम, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांच्या, त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा, सोपान देवा मुक्ताबाई, नमो त्रिभुवन पावनी आदित्रय जननी देवाची, या जगद उद्धारा लागी धरिला अवतार, मिरविला बडिवार सिद्धाईचा. ओम ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्ती, द्वंद्वादितम गगन सदृशम तत्वमस्यादि लक्षणम, एकम नित्यमिमलमचलम सर्वदे साक्षभूतम, भावातीतम त्रिगुणरहितम सद्गुरुं तन्नमामि. सद्गुरुनाथ महाराज की जय. श्रीपादनाथम गुरुराजवर्यम, मोक्षानाम ज्ञानदानैक्यदक्षम, क्षत्रे निवासिनं तन्नमामि वेदबिंदान वरिष्ठम. सद्गुरु समर्थ संत श्रीपाद महाराज की जय. समर्थ रामदास महाराज की जय. सब साधू संत की जय. आता माझ्या भावा अंतराय नको देवा, आले भागाते करीतो तुझे नाम उच्चारी. दृढ माझे मन आता राखावी बांधून, तुका म्हणे वाटे नको फुट देऊ फाटी. विठाला शांतमाई महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. साधू संतन की जय. परमार्थ प्रेमी प्रिय बंधू आणि भगिनींनो, हे ऐकणार नाही का? हे काय चाललंय? प्रयोजन अखिल ब्रह्मांड नायक विठ्ठल आई रुक्मिणी नवीन मंदिराचे जीर्णोद्धार प्राण प्रतिष्ठा सोहळा, त्याचप्रमाणे कलशारोहण
भाताणगाव पोस्ट सोमठाणे तालुका पनवेल जिल्हा रायगड ब्रह्मलीन सुखनिवासी कांबेकर माऊली, त्याचप्रमाणे सद्गुरुनाथ वैकुंठवासी हरिभक्तीपरायण गोमाजी माऊली, त्याचप्रमाणे वैकुंठवासी हरिभक्तीपरायण आदरणीय झिप्रू बाबा, वैराग्य मूर्ती हरिभक्तीपरायण आदरणीय गणपत बाबा मुकादम, त्याचप्रमाणे ब्रह्मलीन सुखनिवासी हरिभक्तीपरायण आदरणीय भागवजी माऊली, वैकुंठवासी आप्पा माऊली, त्याचप्रमाणे विष्णू काडू सते महाराज, हरिभक्तीपरायण आदरणीय सीता विष्णू सते, या युग पुरुषांच्या पवित्र आशीर्वादाने, त्याचप्रमाणे बाळयोगी अद्भुतानंद महाराज सावरसे, त्याचप्रमाणे विष्णुदादा मंगोलकर, गुरुवर्य लक्ष्मणजी मोहनकर महाराज, त्याचप्रमाणे गुरुवर्य गणेश महाराज सर, हरिभक्तीपरायण आदरणीय गुरुवर्य विनायक महाराज कांबेकर, गुरुवर्य बाळकृष्ण महाराज सुरेश महाराज पाटील, आणि त्याचप्रमाणे आमची प्रेमाची मूर्ती हरिभक्तीपरायण आदरणीय ज्ञानदीप महाराज ठाकूर. आणि या भाग्यवंतांच्या आशीर्वादाने, त्याचप्रमाणे आई वडिलांच्या आशीर्वादाने देखील, आणि हा पवित्र सोहळा या ठिकाणी गावकऱ्यांच्या पंचक्रोशींच्या पवित्र उपस्थितीमध्ये संपन्न होत आहे. आणि आजच्या या रात्रीची सेवा 6:30 ते 9 वाजेपर्यंत माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या वाट्यावर आलेली आहे. विठाला ऐका, कीर्तन म्हणजे तमाशगिराचा तमाशा नसतो. कीर्तन म्हणजे एखाद्या कलावंताचं नाटक फाटक नसतं. कीर्तन म्हणजे दात निचकणे, हाशी मजाक, डायलॉग, विनोद, चुटकुले, हुल्लडबाजी, दिलबैलानी की बात मनोरंजनाचं साधन किंवा टाइमपासाचं माध्यम नसतं मित्र. तर मग अनादिकालापासून परंपरागत चालत आलेला हा आपला वाडवडिलांचा वारसा म्हणजे भक्ती मार्ग, हा एक परिवर्तनाचा मार्ग आहे. समजून देणाऱ्यानं जर व्यवस्थित समजून दिलं आणि समजून घेणाऱ्या श्रोत्यानं जर का राजहंसाच्या जातीनं समजून घेतलं, विषय आणि विषयाचं प्रयोजन अवघड आहे. पांडुरंगाच्या मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या माध्यमातून माणसं असे एकत्र गोळा होत नाही. माणसांना वेळ किंवा फुरसत नाही. सकाळी 6 वाजल्यापासून रात्रीचे 10 वाजेपर्यंत राब 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 राबणारा हा माणूस, बेजार किंवा हैराण झालेला माणूस, मनुष्य प्राण्याला निवांत वेळ किंवा फावडा वेळ मिळत कुठं तरी या धार्मिक प्रोग्रामाच्या माध्यमातून 100, 500, 200, 100 माणसं येऊन बसतात. बिचारे धन्यवाद. आमच्या गावामध्ये अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह आहे. या कीर्तनाला संतांचा वैष्णव मेळावा आहे. या कीर्तनाला सत्यनारायणाची महापूजा आहे. या कीर्तनाला माझ्या घराची वास्तु शांती आहे. या कीर्तनाला गणपती बाप्पाचा उत्सव आहे. या कीर्तनाला नवरात्री उत्सव चालू आहे. या कीर्तनाला माझ्या वडिलांचं वर्ष श्राद्ध आहे. या कीर्तनाला किंवा नातवाचं बारसं आहे. या कीर्तनाला पांडुरंग परमात्म्याच्या देवळाची प्राण प्रतिष्ठा आहे. या कीर्तनाला
तुम्हाला खायला प्यायला निजायला बसायला उठायला चहाला पाण्याला नाश्त्याला सगळी व्यवस्था आमच्याकडे केली जाईल या या रे या रे लहान थोर याची भरती नाही तळागाळातल्या माणसाच्या कानापर्यंत ही सूचना पोहोचवायची आहे सगळ्यांची येते आहे अधिकार सांगणाऱ्याला ऊत आला महाराष्ट्रामध्ये देव देव आणि ऐकणाऱ्याला तर आला झाला ऊत सध्या महाराष्ट्रामध्ये मायासारख्या बावलटांचा तर पेव फुटला बुवांचा पेव महाराष्ट्रामध्ये दगड बाजूला केला म्हणजे बदबद बुवा देव 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 सांगणाऱ्यांचा फेस कळायला लागला ना ऐकणाऱ्यांचे कान ओरफ्लो झाले कशाला म्हणतात देव कशाला म्हणतात देव कशाला म्हणतात देव चांबड्याच्या डोळ्यानं जो दिसतो तो देव का समजून घ्यायचा असतो देव खऱ्याची माय मरून गेली लबाडाची जिवंत राहील खरं बोला बरं खरं खरं बोला बरं या चांबड्याच्या डोळ्यानं देव बघायचा असतो का देव समजून घ्यायचा विषय असतो समजून कोणते रानातला रानकरी समजून देईल का इथं जो उभा आहे त्यानं समजून द्यावं समजून कोणी द्यावं देव समजण्याचं समजून देण्याचा काय मार्ग आहे गणगोड्या उघडणे देव समजून घ्यायचा विषय आहे ना मग समजून कोणा द्यायचा देव या रानामध्ये काम करणाऱ्या माणसानं व्यासपीठावर जो हजारो लोकांना दररोज सांगतो त्याची जबाबदारी आहे जबाबदारी कोणाची आहे देव समजून देण्याचा मार्ग काय गणगोड्या उघडणे देव समजून देण्याचा मार्ग व्रत वैकल्य करणे मग देव समजून देण्याचा मार्ग काय पटका बांधून आरडणे मग उपाशी पोटानं मरणे शेंडात धरून हिंडणे देव समजून देण्याचा मार्ग काय समजून घेण्याचा मार्ग काय डोक्यात बसत अरे ज्ञानोबा तुकारामाच्या जीवावर महाराष्ट्रामध्ये एका दिवसाला करोडोनी रुपयाची उलाढाल करणारी आम्ही माणसं एखाद्या खाताडाला नाही कळलं तरी चालेल एखाद्या पेताळाला नाही कळलं तरी चालेल परंतु ही गोष्ट चिकण्या माणसाला अगोदर कळावी का नको शास्त्र म्हणजे वरण भात खायची पत्रवाडी आहे काय तपे विना दैवता दिल्या विना हरिपाठामध्ये ओढ आहे का नाही ओढ आहे ना ओढ किती लोकांच्या ध्यानात बसते ही ओढ या गावाचं काय नाव आहे भाऊ भातान या भातान नावाच्या गावाला यासाठी बऱ्याच वाट आहेत चौबाजूनी
आहेत ना वाटा, चहू बाजूनी वाटा आहे, पण एखादी शॉर्टकट मध्ये वाट असेल ना इथं यायला, शोधावी कोण, प्रयत्न करायचा कोण, का उठले मामा झोपायची गाडी असेल ना, शॉर्टकट मध्ये रस्ता असेल ना इथं यायला. दिवस मावळायच्या आत आपल्या ठेप्याला आपल्याला जायचं. आपले वयस्कर बाप आपली वाट बघतो, आपली वयस्कर आई आपली वाट बघते, एक विधवा बहीण आपल्याला सांभाळायची आपल्या घरी, ती बहीण आपली वाट बघते. 2 लेकी लग्नाच्या वयात आलेल्या आहेत, त्यांच्या जबाबदाऱ्या आहेत आपल्यावर. लहान 2 लेकरं शाळेमध्ये जातात, कमीत कमी 2-8 लोक आणि आपल्या जीवावर जीवन जगतात. दिवस मावळायच्या आत आपल्याला घरी पोचायचं. ऐका जरा, सगळ्याच वाटा तिथं पोचवतात, त्याच्याबद्दल वाद नाही, मला त्याबद्दल काहीच म्हणायचं नाही. बऱ्याच वाटा सांगितल्या, श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा आबा बाबा 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 जग व्यापका जनार्दना अविदा. गॅरंटी आहे का रे? गॅरंटी आहे? गॅरंटी आहे का? कोण दिवस येईल कैसा नाही देवाचा नाही देवाचा सोपी वाट, लवकर पोचवणारी वाट, गतिरोधक नको, खड्डे गचके नको, चोरट्यांचा उपद्रव नको, रानटी जनावरांचा भेव नको. येता कदाचित ट्रॉफिक ही जाम होऊ शकते, 2-2 तास गुंतून राहावं लागतं, जेणेकरून अडचण येऊ नये. दिवस मावळायच्या आत घरी पोचायचं आपणाला. या भातान नावाच्या गावाला एखादी आतून वाट असेल नाही, 800 वर्षापूर्वी वयाच्या 16 वर्षी आमच्या ज्ञानोबाला वाट सांगावी. 7-5-3 दशकांचा मेळा आहे अभंग माऊलीच्या हरिपाठामध्ये. 3 नंबरला वाट सांगितली ज्ञानोबानी 800 वर्षापूर्वी. आमची केस पिकली तरी धोरणात बसत नाही, बसते. 7-5-3 असा अभंग माऊलीच्या हरिपाठामध्ये 3 नंबरला वाट सांगतात. म्हणलं आता राहिलं नाही ते, तू बरं राहिला जिवंत नको म्हणायला. आता राहिलं नाही म्हणतात, राहिलं नाही. म्या बोलविला वेदू बोले, म्या चालविला सूर्य चाले. आता राहिलं नाही म्हणतात. आता हे चुकलं का? बरोबर आहे. मी मंत्री व्हायला पाहिजे, पिस्तोल मध्ये गोळ्या घालतील मी आणि उडूनच देईन मी. 3ऱ्या नंबरला वाट सांगितली ज्ञानोबानं. निवृत्तीनाथानं वाट सांगितली होती ज्ञानोबाला. उलट प्राणाचा आज जगभरे उलट प्राणाचा, आज जगभरे उलट प्राणाचा, आज जगभरे उलट प्राणाचा. देही मनाचा निर्धार देही मनाचा निर्धार, देही मनाचा निर्धार.
तुझ्याकडे का नाही 10 एकर जमीन आहे, माझ्याकडे 10 एकर जमीन आहे, माझ्याकडे 10 एकर जमीन आहे, माझ्याकडे का नाही 10 एकर जमीन आहे पावडे, माझ्याकडे का नाही 10 एकर जमीन आहे पावडे, माझ्याकडे का नाही 10 एकर जमीन आहे पावडे, माझ्याकडे. आता तू बंद कवा करशील तू? थोबाड वाशा बंद कवा करशील? आम्ही कुठं नको म्हणतो. तुझ्याकडे 10 एकर असू दे नाही 50 एकर असू दे, गोष्ट चांगली आहे का नाही, पण तू बंद कवा करशील? अनंत वाचाळा वरदी वरा नाही राम नाम चांगली गोष्ट आहे. 10 एकर जमीन आहे. 7-12 सांगत ते बरोबर का तोंडाची बडबड बरोबर? तुमच्याकडे काय भानगडशी? शास्त्र 7-12 नाही का? शास्त्र 7-12 आहे का उगीच बडबड आहे? जप तुझं मन उन्मन होईल. उगीच बडबड आहे का 7-12 आहे? बडबड बरोबर आहे का 7-12 बरोबर आहे? आज आम्ही त्या 7-12शी सन्मुख आहोत का पाठमोरे आहोत? खरं बोला बरं. येड लागलं जगाला काही काळापुरतं काही दिवसापुरतं 1 2 3 4 पहिली दुसरी तिसरी चौथी 12 भानगडी क खणाचा ग गवताचा छ छत्रीचा ज जपल्याचा काही काळापुरतं काही दिवसापुरतं बरोबर आहे. मी आतंकवादी आहे कधी कमाय वायरींनी सटल्या आणि समजून जर घेतलं काय माय मरून जाईल का रे? चांगलंच होईल ना. काही दिवसापुरतं काही काळापुरतं काही गोष्टी बरोबर असतात. 12वी झाल्यानंतर काही ग्रॅज्युएशन काही असं तसं काही असल का नसल? अरे केस पिकली ना केस ते डोक्यात बसत नाही का? ज्याचा श्वासोश्वासाचा परिचारू गौऱ्या मशानामध्ये गेल्याला गाडलणाऱ्या लोकांना गाडलणारे स्वतःला तर जाशील नरकाला पण हजारो लोकांना गंडा घातला नाही. तू मरायच्या वाटेवर आला तरी समजून घेत नाही का? ज्याचा श्वासोश्वासाचा परिचारू निमिष निमिषाचा व्यापार माझे सुख साचारू उद्धवा तेथेची घर बांधिले. किती लोक या रेंज मध्ये
मासे खाणाऱ्यांचा विषय सोडून द्या, चिकण्यांचा विषय इथं आहे. किती माणसं या रेंज मध्ये. पंढरपुराला 10 लाख, माऊलीच्या आनंदीला 9 लाख. ऊत आला ऊत, गटारीतले किडे तरी कमी. उद्धार झाल्याची पावती किती लोकांकडे. काय नाही सांगणाऱ्या सगट पोटातून या उल्हासता, रंगी गाता पैनाचता, अंतरी द्रव झाला चित्ता, ती अवस्था बाह्य दिशे, अंतरी सुखाची झाली जोडी, बाह्य रोमांच उभिली बुडी, आत्मा अनुभव सुखाची गोडी, नयनी रोकडी प्रवाहे सद्गुरुनाथ महाराज की जय. पावती किती जणांकडे आहे पावती. आणि पावती जर राहिली असती, कुठून आला पंथ अंगात आणतात. तू इकडे तुला दाखवतो मी. डोकं नाही चालत का. किती जणांकडे पावती आहे. सगळी मनमानी, गचांड धरणारा कोणी नाही. ज्ञानदेव म्हणे व्यासाची फुले. घडती गोष्ट घडते. कीर्तन सुटल्यावर मी तुमचा अनुग्रह घेईल. मी मला तडतड करायला कराव. ज्ञानदेव म्हणे व्यासाची फुले. शांती ब्रह्म एकनाथ महाराज सांगतात, जनार्दनानं मला खून समजून दिली. एका जनार्दनी सापडले कीर्तनकार महाराज असू दे, नाही तर ब्रह्मदेवाचा बाप असू दे, पण पत्ता चुकलाय. पत्ता चुकला. बघा माझ्या हातामध्ये हा मोबाईल आहे. मोबाईल 10,000चा 5,000चा असेल. याच्यामध्ये सगळं ऐका, जरा ऐका. याच्यामध्ये सगळं प्लॅस्टिक आहे. प्लॅस्टिकला सोडून याच्यामध्ये दुसरं तिसरं काही नाही. पण असं परफेक्ट काम करतं अगदी. याला जर सोलून काढलं ना, प्लॅस्टिक आहे. कडत न कडत 7च्या जागेवर जर आड दाबला गेला, ती बाई नको म्हणते चुकलेला आहे तपासून बघा. हे म्हणते मी फडणवीस साहेबांचा पीए. काय पेटवायचं का तुला. बिना आबरूचा धंदा. पत्ता जर चुकीचा असेल, नंबर जर चुकला, ती बाई मान्य करते का. अरे हे डब्बा एवढं राईट फाईट काम करतं, हाऊ म्हणत नाही ती बाई. तू देशाचा जरी मालक असला, चुकलेला आहे. पत्ता बरोबर असेल तर संपर्क साधला जाईल. आणि पत्ता जर चुकीचा असेल, 96 पिढ्या कीर्तन सांग, भागवत वाद, दिंड्या कर, वाऱ्या कर, मेळ बसायचं नाही. माझे अनुसंध आणि स्नान संध्या जप होमदान, हातवा धर्मदान, मज भजन ते नवे सद्गुरुनाथ महाराज की जय. तुका म्हणे कैसे अंधारे हे आपुला तारी ते गेले
तुम्हाला सांगतो मी, आकाराचा नाश होतो, स्वरूपाचा नाश होत नाही. तुमचं काय मत आहे? सांगणारे माणसं मरून गेले आणि हे बाजारू पुढे धडकले. जिथं डोकं लावायला पाहिजे तिथं लावत नाही, भलत्या ठिकाणी डोकं लावतात. जे सांगितलं ते करत नाही आणि जे नाही केलं करा सांगितलं तिथं धडकल्याशिवाय राहत नाही. 800 वर्षापूर्वी माझे ज्ञानोबा सांगतात, वयाच्या 16व्या वर्षी, किती वर्ष सांगतात? 16व्या वर्षी ज्ञानोबारायांचा जर ओढ दाबला असता राजा, जर आल्या असत्या दुधाच्या धारा, आल्या नसत्या रक्ताच्या चिरकांड्या, एवढ्या बारक्या वयामध्ये ज्ञानोबाने क्रांती केली. निवड तुमच्या महाराष्ट्रापुरती नसून जगभर माझ्या ज्ञानोबांनी क्रांती केली. निर्जीव दगडाची काय करशी सेवा, जळगावच्या आयराणी भाषेही बय बयना म्हणजे खोटा खोटा. पुन्हा वावरना जो 7-12 उतारा रास, तो खरा खरा रास का बय बयना रास? खरा खरा रास. आधार कार्ड खरं रास, पॅन कार्ड खरं रास, रेशन कार्ड खरं रास, बायको लेकर खरं राहतात, आई वडील खरे राहतात, 1-2 एकर जमीन खरी असते, बंगला मोटर खरं असतं, संतांची अभंगवाणी, बायका पोरं पोसायला, धंदा मांडायला, संतांची अभंगवाणी खरी का खोटी? निर्जीव दगडाची काय करशी सेवा, तो तुझं निदैव देईल काय? कवण्या गुणे भुली पडली गवारा, तीर्थाच्या माहेरानं ओळखशी, अष्टोत्तरशे तीर्थे जयाच्या चरणी, तो तुमच्या हृदय भुवनी नांदत असे. अरे देह देवडी असता झाशी अनाठाया, मोक्षशीला आता म्हणे ज्ञानदेव सद्गुरुना महाराज की जय. संतांचं चुकलं का? बरोबर. चुकलं कोणाचं? सांगणाऱ्याचं का ऐकणाऱ्याचं? तुम्ही आज माझ्या मोतीला आले का इथं? संतांचं चुकलं का? बरोबर. चुकलेलं कोणाचं आहे? का ऐकणाऱ्यांचं? ऐकणाऱ्यांचा दोष नाही, ऐकणाऱ्याला जर सांगितलं सांगणाऱ्यानं, कारण सांगणाऱ्यावर भरोसा आहे, कारण सांगणारा महाराज आहे. तुमचा गुरु पडा माझा पाया, गुरु गावात चोऱ्या करी शिष्य नदीला मासे धरे, गुरुही बोगस ते शिष्यही बोगस. कधी मेळ बसायचा, मानापानाच्या हापापलेले माणसं. ऐकणाऱ्यांचा दोष नाही, ऐकणाऱ्याला जर सांगितलं बैल गाभण असं बाबा झालं कीर्तन चला. कारण महाराजावर सांगणाऱ्यावर लय भरोसा. सांगणाऱ्यांना जर सांगितलं बैलाला 9वा महिना असल बाबा, ते शास्त्र वाचतात. सांगणाऱ्यानं जसं आहे तसं सांगावं, सांगणाऱ्यानं जसं आहे तसं मांडावं, का मनमानी करावी. जसं आहे तसं. एसटीचा जो ड्रायव्हर असतो मित्र, एसटीचा ड्रायव्हर 70-75 प्रवासी असतात. तो ड्रायव्हर गण्या भोप्या असतो का? त्यानं इंटरव्ह्यू दिलेली असते, त्याला लायसन बिल्ला मिळालेला असतो, महिन्याला तनखा घेतो, बरोबर आहे का? गण्या भोप्या असतो? नाही ना. नाही, तो गाडी चालवतो. 1 सेकंड डोळा बंद केला, 75 प्रवासी लोक मारले. चांगलं केलं का वाईट केलं?
मग अगोदर कोण समजून घ्यावी ही गोष्ट, ऐकणाऱ्यानं का सांगणाऱ्यानं? सांगणाऱ्यानं. सांगणारा ऐकून घेतो का? पोवाला पोवा भेटू त्या बरं पनवेलच्या स्टँडवर त्या मशीनचे ते रेडे असतात का ते रेडे, आमच्या जळगावला येले म्हणतात त्याला, येले. हा येल पनवेलच्या स्टँडवर पोवाले पोवा भेटू त्या बरं. एक नंबरची रगेल जात महाराष्ट्रामध्ये तर पोवाची. समजून घेणार नाही, मान्य करणार नाही. नवल अहंकाराच्या कोठी विशेषण जय धोंबे कंठी नाना संकटनाथ सद्गुरुना महाराज की जय. कायची आपल्या कर्माची फळ कोणाच्या काय बाबाचं जात आहे. तुका म्हणे पोळा आपण येऊ. हा ऐका जरा, कीर्तन समजायला किलोभर मेंदू लागतो, किलोभर. मुंगळीच्या पायाला चिपकलेली माती, मुंगळीच्या पायाच्या वरच्या टोकाला चिपकलेली माती, एवढाही मेंदू कमी चालत नाही म्हणजे कीर्तन समजत नाही. कीर्तन समजायला किलोभर मेंदू असावा. हो, कोणीही असू द्या, ब्रह्मदेवाचा नाना जरी असला एवढी ही गोष्ट सोपी समजायची नाही. नाही 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 नाही, शाना तो धनी. असे गैंडल माणसं इथं चालत नाही, इथं भाग्यवान माणसं चालतात. भाग्यवान माणसाला ही गोष्ट लवकर करते. मी विषय मांडतो. देवाची रूप अनंत असते, देव एकच आहे. मुडव्यात झाला करे तुला. देवाची रूप अनंत असते, देव एकच आहे. रूप आज आहेत उद्या नाही, देवामध्ये काहीच बदल होत नाही. बरोबर ते काय आहे, ज्याच्यामध्ये कालांतरानं बदल होतो ते बरोबर का ज्याच्यामध्ये काहीच बदल होत नाही ते बरोबर? काहीच बदल नाही ते बरोबर. ज्याच्यामध्ये काहीच बदल होत नाही ती गोष्ट बरोबर. 800 वर्षापूर्वी माझे ज्ञानोबा अरे व्रताची गुळणी होईल तोपर्यंत सांगण्याचा प्रयत्न केला. लाजा नाही वाटत का? समजून जर घेतलं तर काय बिघडन का? वयाच्या 16व्या वर्षी पण तिडकीनं माझ्या ज्ञानोबाला सांगितलं त्रिगुणासार. त्रिगुणासार निर्गुण हे सार. ज्ञानोबाला दुसरं मांडता येत नव्हतं का? ज्ञानोबाला काय उद्योग नव्हता दुसरा? त्रिगुण सार आणि निर्गुण हे सार. एक गोष्ट तुम्हाला सांगतो मी, लवकर कळेल तुम्हाला. ही समोर बघा 4 चाकाची मोटर आहे. ती 4 चाकाची मोटर 10 लाखाची असेल, 50 लाखाची असेल, असू द्या केवढ्याची पण, मला कुठं खिशात न द्यायचे. बरं, 4 चाकाची मोटर ट्यूबामुळे चालते, चाकामुळे चालते, इंजिन मुळे पडते, लोखंड पत्र्यामुळे पडते. तोपर्यंत ड्रायव्हर उठूनच उभा राहिला. तो म्हणला माझ्यामुळे पडते. त्याने म्हटलं 15 मिनिट ना पुढे दाबून बस. मला म्हणतो तुझ्या काय बापाचा खाऊ घालतोस, मारा निघालास का? आता कशी कळ लागली? निघून गेला वारा, निघून गेला वारा, निघून गेला वारा, निघून गेला वारा.
श्रीपाद महाराज की जय. व्यवहार चालावा म्हणून दागदागिने पाडी बिगबाडी टॅपसर जोरलं मंगळसूत्र अंगठ्या साला दागदागिने बारकाले गदगुले व्यवहार चालावा म्हणून अधिष्ठान सोनं आहे. अनंत ब्रह्मांडाचा अधिष्ठान आत्माच आहे. आत्म्याला सोडून काही नाही. जाणतेने गुरु भजीचे तेने कृत कार्य होईचे जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोष. आत्म्याचं भजन करणारे माणसं किती सापडतील. कीर्तन सुटल्यानंतर मी त्यांचा अनुग्रह घे. संतांनी आत्म्याचं भजन करायला सांगितलं. ज्ञानदेवा म्हणे भजात्मा देवा. ज्ञानदेवा म्हणे भजात्मा देवा. ज्ञानदेवा म्हणे भजात्मा देवा. ज्ञानदेवा म्हणे भजात्मा देवा. खंडित सेवा करासाठी. अखंडित सेवा करासाठी. देवा नाही रूप, देवा नाही नाव, देवा नाही रूप, देवा नाही नाव, देवा नाही. गुरु केलंय वाटत. गुरु केलंय वाटत. तुमचे आजोबा पंजोबा चांगले असते. जन्माच्या माईनं दिला माईचं पुष्प पवित्र असेल. लाडकिले कमी संतांची हो, लाडकिले कमी संतांची. संतांची हो, लाडकिले कमी संतांची. कृपा होतांची, कृपा होतांची, कृपा होतांची. संतांची हो, लाडकिले कमी संतांची. लाडकिले कमी संतांची हो, त्यांना दिसत नाही म्हणतात, पण माझे शब्द त्यांना कळतात. गुरु केलेला असेल वाटतं त्यांनी. आजोबा पंजोबा सगळे कीर्तनकार. काय प्रमाण म्हटलंय तुम्ही? लाडकिले ज्ञानदेवा म्हणे ज्ञानदेवाने भजा आत्मदेवा. म्हणे भजा. मी याच्या अगोदर काय बोलत होतो भाऊ? आत्म्याचं भजन करणारे किती लोक सापडतील. कीर्तन सुटल्यानंतर मी त्यांचा अनुग्रह घेईन. मी पायाला आता लगेच प्रमाण दिलं 5 जणांनी. ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा. ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवाना खंडित सेवा करा करा. त्याची. देवा नाही रूप, देवा नाही नाव, आणि देवा नाही गाव. देवा नाही गाव. कोठे का रीत सांगणारे जे माणसं आहेत ना, ते भ्रमिष्ट झाले. त्याला रीत समजत नाही. ते गणगोड्या उघडायला लावतात आपणाला. एकादश कर, पंढरपूरला जा, आळंदीला जा, मासे खाऊ नको, दारू पिऊ नको, ज्ञानेश्वरी वाद, भागवत वाद, ओम नम शिवाय मन, माधव मन. हे माहित नाही का रामाला? मेंटर हे माहित नाही काय? अरे गळ्यात माळ घालणं, कंबळाला गंध लावणं, तुळशीला पाणी ओतणं, ज्ञानेश्वरी वाचणं, हरिपाठ वाचणं, वर्षातनं 6 महिन्याला तीर्थक्षेत्राला जाणं, ही माझ्या हिंदुस्थान देशाची पवित्र संस्कृती आहे. वा. तुम्ही साक्षात तवा का? आम्हाला आमच्या बाबतीत विस्मरण झालेलं आहे. स्मरण होण्याचं ज्ञान करून दे. तुझी माळ घालतो मी. मला माझं विस्मरण झालेलं आहे. स्मरण होण्याचं ज्ञान मला करून दे. मी तुझा अनुग्रह घेतो. किती माणसं तत्पर आहे, किती माणसं समजून घेतात. कुठून आला घोटीचा बुवा, अंगातच आणतात. आमचा वारकरी संप्रदाय, त्यांचा कुठून आला पंथ. आता तुम्हाला मी 15-20 मिनिटापासून इथं बोलतोय. मी साच आणि मवाड, मितुले आणि रसाड, ही ओढ आम्हाला माहित नाही काय? करतो ही ओढ आम्हाला माहित नाही काय?
15-20 मिनिटापासून मी पोट तिडकीनं तुमच्या पुढे बोलतो. ज्ञानोबा तुकारामाला सोडून काही सांगितलं का रे भाऊ तुमच्या पुढे? हा कोणचा पंथ आहे हा नेमका? मग उगीचाच अपप्रचार करता स्वतःचा टेंबा मिळवण्यासाठी. समजून का घेत नाही? आता पुढचं मी उदाहरण सांगतो. आईच्या उदरामध्ये असताना आपण भजन करत होतो का नव्हतो? करत होतो ना आपण. माणसाचा जन्म म्हणजे काय गाढवाचा जन्म आहे का कुत्र्याचा जन्म आहे? माणसाला ही गोष्ट कळायला नको का? आईच्या उदरामध्ये असताना प्रत्येक जण देवाचं भजन करत होतोय. माझ्या सगळं कोणचं भजन करत होतोय आपण आईच्या उदरामध्ये? सोमवारी गुरुवारी एकादशीला आपण टाळ फुटतो ते भजन करत होतो का आपण? मला निंदा करायची नाही, खऱ्याची माय मरून गेली. आईच्या उदरामध्ये असताना भजन करत होतो आपण. आठवीनं पाय हा माझा नवस. जा तुम्हाला खटला कुठं न्यायचा तिथं न्या. फावड्यानं पैसे ओढले जातात या ओढीवर. आठवीनं पाय हा माझा नवस. रात्रंदिवस पांडुरंग चुकीचे शब्द आहेत काय? आईच्या उदरामध्ये असताना भजन करत होतो. देवा आज मी ज्या अवस्थेमध्ये आहे बाहेर आल्यावर देखील या अवस्थेमध्ये राहणार. मी कोणाचा ऐकणार नाही. गर्भवास में वचंती था मैबूब गजू. एक वेळ करी या दुकान एक वेळ करी या दुकान भाग्यवान माणसाला समजतात राजा. आईच्या गैऱ्यांना ही गोष्ट समजत नाही. माझा विक्की दादा असू दे किंवा माझा संतू असू दे, कोणाच्या माध्यमात कोणाच्या तरी माध्यमात ही गंगा या गावापर्यंत आली. समजायचं असं समजून घ्या. 24 कॅरेटचं सोनं आहे मित्र. भाग्यवान माणसाला लवकर कळत, सर्वसामान्य माणसाला जरा लेट कळत, आणि बहुबुद्धीच्या माणसाला आपेट्या खोसून दिल्या तरी कळत नाही. आणि मजची माझी असता हे माझ्यात आहे बियांच्यात आहे. आणि मजची माझी असता जेणे मी दुरावे पंडू सुद्धा मला पारखे होतात, मला पाठमोरे होतात, आणि नाही त्याला कवटाळतात. तया जीवन तुटे काही तया पुण्य आयुष्य म्हणता, आणि जीवन तुटे काही. किती माणसं या रेंज मध्ये येतात. स्वर्गा पुण्यात्मके पापे येईचे. ऐका जरा, ऐका ऐका. आंधळ्याचं सोंग कशाला घेताय? काढलं ना समाजाला. स्वर्गा पुण्यात्मके पापे येईजे, पापात्मके पापे नरका जाईजे. माते जने पाविजे ते शुद्ध पुण्याश्वर महाराज की जय. काय सांगते ही गोवी डोक्यात बसते का? महाराज आहे ना मी, मला काय घेणं त्या गोष्टीशी? समाज उद्या जरी मेला काय घेणं मला? जनता जनार्दन माझी जमीन जुमला झालेली आहे. बायका पोरं पोसायची आहेत मला. ज्ञानोबाई गेला खड्ड्यात, तुकोबाचं झालं पाणी. पण काय घेणं आहे आम्हाला? कपाकप खायला देतात, गुलाबजाम, श्रीखंड, बासुंदी, पुऱ्या. आज सायंकाळी पाटावर पाय ठेवून माझी पूजा केली. घरी बायको पाया पडत नसल रे याची. समाज कुठा उठून कुठा बसू करतो. स्वर्गा पुण्यात्मके पापे येईजे, पापात्मके पापे नरका जाईजे. माते जेणे पालीचे ते शुद्ध पुण्य. तुम्हाला आता सोपं करून सांगू का?
सत्कर्म केल्यानंतर पुण्य घडतं आणि पुण्याचा साठोबा झाल्यानंतर स्वर्ग प्राप्ती होते. ज्ञानेश्वरी उलटी सुलटी पाच झाली तरी डोक्यात बसत नाही का? मग त्या पुण्याची पावती सरे तुझा गचांड्या धरणारा कोटी नाही म्हणून. परमार्थ फेर चुकवण्यासाठी आहे का देव भेटण्यासाठी आहे परमार्थ? किती लोक समजून घेतात स्वर्गा पुण्यात्मके पापे येईचे. सत्कर्म केल्यानंतर पुण्य होतं, पुण्याचा संच झाल्यानंतर स्वर्ग प्राप्ती होते. पुण्य संपल्यानंतर वेश्या जशी अवस्था करते तशी अवस्था होते. चांगलं बरं तुका म्हणे जाती पुण्यक्षये अधो गती पुण्यक्षये अधो गती पुण्यक्षये अधो गती. तुका म्हणे जाती पुण्यक्षये अधो गती पुण्यक्षये अधो गती पुण्यक्षये अधो गती. हे प्रमाण जर राहिले नसते मित्रा मर्डर केला असता आपला या आतंकवादी लोकांनी. दारुड्या माणसांना नाही राग, दारुड्या माणसांना राग नाही, खातडाला राग नाही, शिकण्या माणसांना लय राग. कुठून आला पंथ? शिकण्या माणसांना लय राग, बुवांना लय राग. अरे बापा बापा हा लय राग. काय बदल पडतो? काय बदल पडतो? मग तया पुण्याची पावटी सरे सवेची इंद्रपणाची ओटी उतरे. येऊ लागती माघारे मृत्यूला जननम पुनर्वी. बाप 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 कसं रंगवायचं रे? अगदी 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 अगदी. मग जैशी वेश्या भोगी कवडावेचे तरी दार चिपून येते. तैशे लाजीरवाणे दीक्षितांचे काय सांगू. या तडाख्यातनं सुटण्यासाठी उपाय काय? गुरुविना ज्ञान कळे ना. देवानं दया केली. 9 महिने 9 दिवस झाले सोयीनं बाहेर काढला. दाईनबाईनं साफसफाई केली. याचं नाड तोडलं. असा चिमटा घेतला, मागा हागला, पुढं मुतला, डोळे वटारले, कवा म्हणायला लागला. दिले गर्भात वचन, तुझे करीना भजन दिले गर्भात वचन. तुझे करीना भजन, तुझे करीना भजन दिले गर्भात वचन. दिले गर्भात वचन, दिले गर्भात वचन. धरणी वायू लागता. स्मरण विसरे माझा पाठा कमी आहे. मी 3.5 शिकलेला. धरणांगवाई लागता स्मरण विसरी तत्वता. ओळखू लागे माता पिता कोहम कोहम रडे. वार कलीचा लागला, वार कलीचा लागला.
लागत स्मरण स्मरण कशाचं स्मरण स्वतःचं स्मरण का आकाराचं स्मरण कशाचं स्मरण स्वतःचं स्मरण स्वतः आपण आकारात आहोत का आकाराला सोडून आहोत निरगुणी ये निराकार झाले मिनिटापासून हे उदाहरणं आपलीच चाललीत गोडून 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 मी काय तो भाऊ काय तो भाऊ काय मी काय किती लोकांच्या डोक्यात बसत किती लोकांच्या डोक्यात बसत आईच्या उदरामध्ये असताना जे करत होतो तेच बाहेर आल्यावर करायचं उगीच नखरे करायचे नाही किती लोकांच्या डोक्यात बसत हेच माझे ज्ञानोबा 800 वर्षापूर्वी आजच्या अभंगाच्या प्रथम ओळ म्हणून सांगतात एक नाम हरी एक नाम हरी एक नाम गोरे एक नाम हरी एक नाम हरी एक नाम हरी एक नाम गोरे एक नाम हरी एक नाम आकार द्वैतात आहे आणि जिथं आकार नाही ती गोष्ट अद्वैतात आहे गोष्ट ध्यानात घ्यायची असते आता सोपं तुम्हाला एक उदाहरण सांगतो व्यवहारासाठी याला धोतर मानावं लागतं व्यवहार व्हावा म्हणून सकाराम तुकाराम सायबू गैबू खंडू उखळडू शेणपडू भावडू व्यवहार चालावा म्हणून काही नावं ठेवलेली उपदरिया बालकाशी नाव नाही त्या पाशी ठेविल्या नावाशी होते व्यवहार चालावा म्हणून धोतर म्हणावं लागतं व्यवहार चालावा म्हणून पॅन्ट म्हणावी लागते व्यवहार चालावा म्हणून सदरा म्हणावा लागतो व्यवहार चालावा म्हणून साडी चोळी म्हणावी लागते आणि फैसला जर करायचा असेल मी कोण ब्रह्मादीचे उघडे जगामध्ये ब्रह्मादीचे व्यवहार चालावा म्हणून कपडा व्यवहार चालावा म्हणून आणि फैसला जर करायचा असला तर धोतर आहे का कापूस आहे देह बरोबर का आत्मा बरोबर धोतर बरोबर का कापूस बरोबर दागिना बरोबर का सोनं बरोबर डोकं नाही चालत ना कुठून आला पंत तुम्हाला एक गोड सांगू का
हरीला बुद्धीनं जपायचं असतं. मार्ग कोण समजून देईल? कोणी समजून द्यायचा मार्ग? हरी बुद्धीनं जपायचा असतो. हरी म्हणजे काय? आकार आहे काय? हरी आकार आहे. हरी आकार आहे. ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण. हरी आकार नाहीये. हरी एक सत्ता आहे आणि सत्ता सर्वव्यापी आहे. आणि ती सत्ता आपणाला उंचावी म्हणून माझ्या हिंदुस्थान देशामध्ये गुरु आणि शिष्याची पवित्र परंपरा लाभलेली आहे. रामाला वशिष्ठाचा पाया पडावा लागला. मी कोण? मी का आत्मा आहे ना. वारकरी संप्रदायामध्ये प्रमाणे मी वासुदेव तत्वता. कसं आहे ना भाऊ ते प्रमाण? कळू येईल विचार. मी वासुदेव तत्वता. वासुदेव तत्वता मी वासुदेव तत्वता. कळो विचार. काय सांगतो संप्रदाय? नाही त्याला म्हणजे कवटाळा सांगतात का? स्वतःची जाणीव करायला सांगतो संप्रदाय. स्वतःची जाणीव करायला सांगतो संप्रदाय का नाही त्याला कवटाळायला सांगतो संप्रदाय? बाजार पाडणारा बाजार नाही त्याला कवटाळतात ना आणि स्वतःला पाठमोरे होतात. नुसतं म्हणतात वासुदेव तत्वता असं ना. किती माणसं समजून घेतात? जोपर्यंत बुद्धीतला महिला जात नाही तोपर्यंत माणसं या रेंज मध्ये येत नाही. अभंगाची दुसरी ओळ. समबुद्धी घेता समणा श्री हरी. समबुद्धी असेल 1000 रुपयाचा असेल. दिसत नाही. सहज मी आंतराला ओढायला पैसे ओढायला समजून कोण घेईन आपला नाना? आहे बघा. दिसत नाही. तर जसं दिसायला पाहिजे तसं दिसत नाही. ही काच तिच्यावर काहीतरी आडवं तिडवं आलं. भ्रांती म्हणा, कल्पना म्हणा, काय तुम्हाला म्हणायचं असेल ते म्हणा, काहीतरी त्याच्यावर आडवं आलं. त्याला सोपा उपाय. याशी उपाय तर थोडा. 450 वर्ष झाले सांगणाऱ्याला. किती लोकांच्या टुपा पेटतात. आहे बघा. सोपा उपाय आहे. नखरे करायचे नाही. काय नाही काय 12 भानगडी करायच्या नाही. तुका म्हणे सोपे आहे सरे बाबूनी. आत्राप कपडा घ्यायचा आणि असं करून घ्यायचं. बघा. बोध दिला मज सांगा ते मार्ग दाविला नीट. क्रांती ही समूळ. बोध कशाला म्हणतात? बोध बेसन चपातीला बोध म्हणतात का? आमचा म्हातारा बोध झाला त्याला बोध म्हणताय का? मग बोध कशाला म्हणतात? बोध म्हणजे बदकाचा. त्याला एक काना वर एक मात्रा.
धन्याचा बोध बोध साधू बोध झाला बोध बोलायचा विषय असतो बोध हे अक्षर जे अव्यक्त निर्देश देश काल रहित ओठानं दाखवता येत नाही डोळ्यानं दिसत नाही वैखरी तिथं चालत नाही हे अक्षर जे अव्यक्त निर्देश देश काल रहित अनंत ब्रह्मांडाला व्यापून अजून शिल्लक आहे ते अक्षर आहे बघा ते अक्षर जे अव्यक्त निर्देश देश काल रहित अनंत ब्रह्मांडाला व्यापून त्याला सीमा नाही त्याला बाउंड्री नाही त्याला देश नाही त्याला प्रांत नाही त्याला राष्ट्र नाही 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 अनंत ब्रह्मांडाला व्यापून ते अक्षर जे अव्यक्त आहे बघा ते अक्षर जे अव्यक्त निर्देश देश काल रहित सोहम भावे उपासित कोणाचं मत आहे हे मत कोणाचं आहे गल्ली बोळातल्या कणकोड्या उघडणाऱ्या पोहाचं मत आहे का ज्ञानोबाचं मत आहे हे मत कोणाचं आहे ज्ञानोबाचं मत आहे किती लोक ऐकतात ज्ञानोबाचं ज्ञानेश्वरी डोक्यावर धरून थया नाचतात करोडो रुपयाचे उलाढाल करतात ज्ञानोबाच्या विचाराशी किती माणसं सन्मुख आहेत ते अक्षर जे अव्यक्त निर्देश देश काल रहित पुढे काय रे भाऊ आणि ज्ञानी याचे या ठिकाणी भाग्यवान माणसं चालतात निवृत्तीनाथांचा आशीर्वाद आहे माझ्यावर निवृत्तीनाथांवर आशीर्वाद आहे गैरीनाथांचा आणि गैरीनाथांवर आशीर्वाद आहे गोरक्षनाथांचा गोरक्षनाथांवर आशीर्वाद आहे मच्छिंद्रनाथ महाराजांचा ही परंपरा या गैर्याची नाही आहे भाग्य गाव चांगलं तुमचं भाग्यवान श्रीपाद महाराजांच्या आशीर्वादानं आज हे शब्द तुम्हाला ऐकायला तरी मिळतात बोध दिला मज सांगा ते मार्ग दाविला नीट मार्ग दाविला नीट मार्ग दाविला नीट मराठी शब्द आहेत ना मेवणीची मराठी कळते ना आम्हाला मेवणीची संतांची मराठी कळते हरिपाठ पाठ झाला वाट माहितीये हरिपाठ नुसता उड्या आणण्यासाठी हरिपाठ का वाट समजून घेण्यासाठी हरिपाठ वाट काय वाट समजते वाट गर्भवास में वचन दिया था मैं भी भजू सियाराम बहारा कर खुद को भूल गया अंडरलाइन खुद को भूल गया आत्मा राम सद्गुरुनाथ महाराज अर बिना पर बिना चोच चरण बिना अर्र म्हणजे शरीर अर्र बिना पर म्हणजे पखाट अर्र बिना पर बिना चोच चरण बिना ऐसा बाका हंसोबे ऐसा बा तुम्ही काकड्यामध्ये दररोज म्हणतात ना चतुरा तो शिरोमणी गुण लावण्याची खाली मुकट सकळा पंडित म्हणायचं का ना तुमच्या पुढे आले समजून घेण्याच्या काय आखली गहाण पडल्या काय तुम्ही काय लुटून देता काय आम्हाला समजून जर घेतलं तर काय माय मारून जाते का हरी सकाळी काकड्यामध्ये म्हणतात ना तर का नाही म्हणत एखाद्या बुवाचं गचांड धरलं का मला तिथपर्यंत आहे का कोणी विचारणारा चतुरा तो शिरोमणी गुण लावण्याची खाणी मुकुट सकळामणी धन्य तुझी विठोबा म्हणत नाही अर्र बिना पर बिना चोच चरण बिना विठोबा विठोबान बैसला सर्वाठाई कोंडाट घेता समान श्रीहरी विठोबा हा यतिशय विठोबा अज्ञानासाठी बरोबर आहे आणि अज्ञानाची वाट लागली तर विठोबा केवढा हे मला सांगायला लावता काय तुम्ही लहानपणी लहान लेकरू गुवा पण खातय आता केस पिकली ना रे कवा पुढे पाऊल टाकायचा समापुती घेता समान श्रीहरी क्षमा दमावरी हरिराला आतील इंद्रियांचा निग्रह करणे बाहेरील इंद्रियांचं समीकरण करणे साध्यपर्यंत पोहोचण्यासाठी या साधनाची गरज आहे पुसून घ्या गुरु तेथे ज्ञान
काय मी नवीन बोलतो काय दर्शनी समाधान नवीन बोलतो मी काही साध्याला टच होण्यासाठी मी आत्मा याला साध्य म्हणतात साध्याला टच होण्यासाठी साधनाची गरज आहे आणि साधनाच्या बाबतीत बोलायचं नाही गुरुमुखे उद्वय दिशे शहाण्या माणसाला लवकर कट्ट आहे बघा पुसल्याबरोबर साफ झाला कृष्णांजने एक वेळा डोळा घातले आहे बघा तिमीर दुःख गेले फिटले भ्रांतीचे सांगणारे जे माणसं आहेत महाराष्ट्रामध्ये ते उदारीचे आहेत माझ्यासारखे संप्रदाय उदारीचा नाही आहे संप्रदाय रोखीचा आहे नाही परिणाम झाला मग बोला अभंगाची तिसरी ओळ सर्व घटी राम देया देई एक. सर्व घटी राम देया देई एक. देया देई एक. राम देया देई एक. सर्व घटी राम देया देई एक. सर्व घटी राम देया देई एक. सर्व घटी राम देया आता एक छोटस उदाहरण आणि विठोबा रोखमाई भजन करू भाग्यवान आहात तुम्ही तुम्हाला लवकर ही गोष्ट कळली दुसऱ्याला सांगा ऐकन तर ऐकन नाही तर तिकडच मरण पण सांगण्याचा प्रयत्न करा कुलप लावून बसू नका 9व्या अध्यायातली एक गोष्ट तुम्हाला सांगतो भिकाऱ्याच्या गुंड्याखाली धनाच्या कणाया असून भिकार सोड भीक मागतो हे ज्ञानोबाचं म्हणणं आहे. दैवाच्या परिवारी तुले आपली ससऱ्यावरी अब्रुदार माणसाला शब्द लागतात बरं माझे पुन्हा तुम्ही माझं तोंड बघायचं नाही आणि तुम्ही बघणार बी नाही अब्रुदार माणसाला माझे शब्द लागतात ज्ञानोबाला 800 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरीच्या 9व्या अध्यायामध्ये सांगतात 16 वर्षाचा लेकरू 16 वर्षाचं ज्ञानोबा जरा दिमागाचा विचार करा माझी 70 उलटली तरी माझं डोकं ठिकाणावर नाही त्यांचं काय ऐकतात असं म्हणतात हे काही महाराष्ट्रातले बावलट माणसं त्यांचं काय ऐकतात मग तुमचं काय आहे मी तुमची माड घालतो मी तुमचं काय आहे ते सांगा मग नेमकं हा? त्यांचं काय ऐकतात वाटायला पाहिजे ना असं बोलताना कुठून आला पंथ म्हणतात हे बिना अब्रूचे माणसं बघा 700-800 वर्षापूर्वी माझे महाराज काय म्हणतात धनराजा तेथील प्रमाण नेनवे वेदाचे सूर्याला सांगितलं सूर्याला म्हणूला सांगितलं म्हणून विश्वासकुला सांगितलं अशी ही अनादिकालाची परंपरा आहे तुम्ही ज्ञानेश्वरी शास्त्र वाचत नाही तुम्ही 4थ्या अध्यायामध्ये ही परंपरा सांगितली ना जैन संज्ञेची पतू वसुदेवासी जैन संज्ञेची माता देवकीशी काय येते ज्ञान काय येतो अभ्यास खऱ्याची माय मेली ना रे आणि आमचा वारकरी संप्रदाय असं का बचक्या एवढं करून ठेवलंय अज्ञानामुळं आदिनाथ उमा बीज प्रगटले तुम्हाला एक गोष्ट सांगू का मी माझ्यासमोर तुम्ही सगळे शानी माणसं बसलेले शिर सिंधूच्या परिसरी तुमच्याकडे जास्त काय पिकतंय उत्पादन कसलं असतं रे भाऊ भात पिकतो तुम्ही भाताचा ट्रॅक्टर भरून घेऊन गेले मार्केटला गोण्या भरून घेऊन गेले आणि पैसे मिळाले तुम्हाला इथून 4-8 किलोमीटर एक गाव आहे तिथं रात्री 8 वाजता फाट्यावर उतरावं लागतं आणि त्या फाट्यावरून इथं पायी यावं लागतं रात्री 8 वाजलेले होते आणि तुम्ही भात विकून आले तुम्ही 20,000 रुपये या हातामध्ये आणि 20,000 रुपये या हातामध्ये आणि 4 किलोमीटर अंतरावरून तुम्ही या गावाकडे यायला लागले माझ्याकडे 40,000 रुपये आहेत माझ्याकडे 40,000 रुपये माझ्याकडे 40,000 रुपये बघा या हातामध्ये 20,000 रुपये बघा या हातामध्ये 20,000 रुपये बघा बाबा माझ्याकडे 40,000 रुपये मुस्कटीत उत्तर लाल करून देतील ते ठोकून आणि जरी हाव म्हटलं नाही ना मर्डर करून टाकतील ते असं नाही चालत असून नको म्हणावं लागतं असून नको म्हणावं लागतं देवा शपथ मी माडकरी आहे
मी गुरु केलेला आहे. काका मी खोटं नाही बोलत. त्यांना सांगितलं पैसे संपले, बँक बंद झाली, आज काही पैसे मिळणार नाही, परवा दिवशी 11 वाजता बँक उघडणार आहे, तेव्हा पैसे घेऊन येऊ, तुम्ही 1 वाजता या आणि तेव्हा पैसे घेऊन जा. तेव्हा शपथ माझ्याकडे आज पैसे नाही, असू नाही म्हणावं लागतं. शिर सिंधूच्या परिसरी शक्तीच्या कर्णकुवरी, शिर सिंधूच्या परिसरी का पनवेलच्या बाजारामध्ये नाही काय सांगते परंपरा. डोकं चालतं का डोकं? हा? शब्द समजतात का तुम्ही? गुरु परंपरेचे अभंग म्हणता ना. पुसता सांगेन इथं गुजम मात आणि पैसोनी पनवेलच्या बाजारात. डोकं चालतं का? हा? कशाला टेंबा मिळवताय? गचांड धरणारा कोणी नाही म्हणून. अरे सगळी मनमानी चालली ना. शिर सिंधूच्या परिसरी शक्तीच्या कर्णकुवरी, नेनो कै त्रिपुरारी, सांगितले जे 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 तेथील प्रमाण निनवे वेदासी. आता मरायचं का आम्ही तुमच्या पुढे? एकदा देवाचं भजन करू, पुढं थोडं देवाची डागडुजी करावी लागत नाही, देवाची आंघोळ घालावी लागत नाही, देवाला वस्त्र नेसवावी लागत नाही, देवाला जीव घालावं लागत नाही, देवाला तोंडच नाही तर खाईन काय देव. खरं बोलावं. माझी येतलाबाची मुक्ताबाई सांगते नामदेवाला, नावा प्रांतिक काढून टाकावे. जरा समजून घ्या. देव जरी तुमच्या हाताने जेवला असाल, तुमच्यामध्ये खेळले असतील, ज्ञान दृष्टी हरपली दोन्ही नेत्र काढून देतो. पूर्वजन्मी पाप केले
या डोळ्याला सोडून अजून दुसरा एक डोळा आहे का देव बघण्यासाठी? हो दादा, कीर्तन सुटतंय आता आपलं. या डोळ्याला सोडून देव बघण्यासाठी अजून दुसरं काही आहे का? आहे ज्ञान दृष्टी हरपली, म्हणजे या डोळ्याला सोडून अजून दुसरं काही आहे का? विचारा एखाद्या बोवाला, विचारा ना, त्याची माळ घाला. आमची थोबाडाही बघायला एवढं आम्हाला कुठं इलेक्शन लढवायचंय? या डोळ्यांना सोडून देव बघण्यासाठी अजून दुसरं काही आहे का? नक्की. म्हणून ज्ञान दृष्टी हरपली. जोपर्यंत ती दृष्टी आपल्या जीवनामध्ये येत नाही, तोपर्यंत अभंगाची तिसरी ओळ आपल्या जीवनात येत नाही. सर्वांगटी राम ध्याने एक सूर्यप्रकाश सहस्र ज्ञान देवा चित्ती हरी. ज्ञानदेवाची ते हरी पाठी देवा, 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 ज्ञानदेवाची ते हरी पाठी देव दगडात आहे का दगड देव? ज्ञान देवा चित्ती, मी चित्तानं पाठ केला. प्रसंग असा सुंदर आहे, कीर्तन सुटतं आपलं. देव दगडात आहे का दगड देव आहे? तुम्ही माझ्यावर आज रुसले का? माझी मराठी कळत नाही का? दगडात देव आहे का दगड देव आहे? दगड देव आहे का दगडात देव आहे? दगडात देव आहे. दगडापुरता आहे का जगभर आहे? हे समजून घेण्यासाठी हे डोळे चालतील का ज्ञानदृष्टी चालेल? ज्ञानदृष्टी म्हणजे काय? लगीन ज्या वेळेला झालं ना आपलं, त्यावेळेला मेवणी आलती माझ्या बायकोच्या पाठीमागे उभी राहिली होती. आणि कोणीतरी कळत न कळत मला सांगितलं, त्या नवरीबाईच्या पाठीमागाची उभी आहे ना, अशी पाच अशी तांदूळ ठेवती ना, ती तुझी मेवणी आहे. एकदाच बघितली मी, तिला ध्यानात ठेवली. सकाळी 5:30 वाजता बसलो मी जळगाव, तर इथं कमीत कमी 5 वाजता उतरलो मी, तरी मेवणीनं मला सोडलं नाही. आता 70 माझी चालू आहे, मेवणीनं सोडलं नाही मला. 5:30 वाजल्यापासून तर इथं उतरतो, पनवेलला उतरतोपर्यंत थकली नाही मेवणी. मी नको नको म्हणत होतो तरी सुद्धा मेवणी मला सोडीना. मेवणी पाठ केली का मी? का ध्यानात ठेवली मी? बार ठेवली का एकदा ठेवली? तिरडीवर जाईपर्यंत तोपर्यंत आता मेवणी मला सोडायची नाही. याला ज्ञान दृष्टी म्हणतात. ज्ञानदृष्टी एकदा सद्गुरू आपणाला बलिदान करतात. एकदा ते आपणाला देतात. अंकार जरी सोहंपल तै चित्ती प्रगटे चैतन्य गण, मन होय उन्मन बुद्धीचा निश्चय, येथ एक विश्व एक आपण, ऐशे आडमाड होते तेही आटून गेले अंतकरण, विराले सहसा देवभाव टाकीती, इंद्रिय विषय विसरती. पुढे काय माझं पाठ? संभावे प्रचिती प्रगट होय, ज्ञाने विन नासले बुद्धी ठिकाणावर येत काय? ज्ञाने विन नासले बुद्धी भेदाशी आले, मी वेगळा ते वेगळा, कल्पू नये ते कल्पू लागले, अनेकत्व सद्गुरुनाथ. चित्तानं पाठ केला. माझं कीर्तन भाग्यवान माणसाला लवकर कळतं मित्र, हा बाकीला कळत नाही.
शेवटचं उदाहरण सांगतो, माझी सेवा संपवतो. मायाव मी तुमले असं विचारस, हे दाढी मिशी वाल्याला नाही विचारत, हे पोचून गेले. या देवाच्या काळामध्ये 56 कोटी होते, असेच गेले, 1 नंबरचे रगेल. विनोदाचा भाग सोडून द्या. मायाव मी तुमले असं विचारस, इस्टॉल ना नवचल मजार कचरा कुती गया कचरा. मायाव मी तुमले असे आयराणी कळत नाही वाटत, पण समजते का? मायाव समजते ना? मायाव मी तुमले असं विचारस, म्हणजे मी काय बोललो आता बरं? काय बोललो? राईट काका, म्हणजे मी तुम्हाला असं विचारतो, मायाव मी तुमले असं विचारस, इस्टॉल ना नवचल मजार चल कचरा कुती गया, सत्यनारायण मांडा जोयचेल का पिन मारायला पाहिजे? कसं कळतंय? बरोबर आहे. काही वाटत नाही, आयराणी कळत नाही. मायाव इस्टॉल ना नवचल मजार, कल्पनेचा कचरा गुंतून गेला मी देह. इस्टॉल ना नवचल मजार कचरा कुती गया, सत्यनारायण मांडा जोयचे पिन मारवर पाहिजे. तुमच्याकडे काय पद्धत छे? नाही सत्यनारायण मांडवा. पिढ्या जरी खाल्ल्या पिढ्या तरी देखील कचरा निघायचा नाही. रस्ता चुकला आपला, कबूल करायला पाहिजे ना. नाथ महाराज त्यांच्या हरिपाठामध्ये सांगतात, मार्ग जयाकडे भाव भक्ती पडे. माझं जळगाव या स्पॉट वरून माझं जळगाव भुसावळ उत्तरेकडे या बाजूला आहे ना, या बाजूला माझं जळगाव भुसावळ आहे. इकडं न जाता मी इकडं धडकलो तर सापडन का? मार्ग जयाकडे भाव भक्ती पडे, जगाची निमिळे न दिसती, दिसे जनीवनी प्रत्यक्ष लोचनी, आणि एका जनार्दनी चांगला जर विचार केला, पिन मारावी लागल. पिन आई बघा, शेवटचं उदाहरण सांगतो. शरीर नावाचा श्लो आहे, चित्त नावाचा नवजल आहे, अज्ञानाचा कचरा गेला, तत्वाची पिन मारा. 9व्या अध्यायामध्ये 34 नंबरचा श्लोक आहे. मन मना भाव मत भक्तो मन त्याची मान नमस्कारू मामे वैश्याशी युक्त वा मात मान मत परायण. 9व्या अध्यायामध्ये 34 नंबरला श्लोक सांगतात, भगवान तू मन हे मीच करी. तुझं मन मला जर अर्पण करावं असं वाटत असेल, तू मन हे मीच करी. माझी या भजनी प्रेम हरी, सर्वत्र नमस्कारी मजे. एखादे भजन करावं माणसाला भजन, भजन करावं माणसाला भजन. भजन कशाला म्हणतात म्हणजे भजे खाणे, गणगोड्या उघडणे. भजन भजन बोलायचा विषय नाही. तू म्हणे हे मीच करी, माझी या भजनी प्रेम धरी. अहम वागा सोहम वागा प्रेम नगरा वारी, सावन होऊनी भजनी नागा. भाग्यवान माणसांचं काम आहे मित्र. तू म्हणे हे मीच करी, माझी या भजनी प्रेम धरी. सर्वत्र नमस्कारी मज एकांते, माझ्या एकट्याचं भजन करत राहा म्हणजे सगळं कवी. माझ्यानी अनुसंधाने दे, संकल्प जाणणे निशंक मध्याची चोख यायची. तू मन हे मीच करी, माझी या भजनी प्रेम करी. तत्वाची पिन मारा, तत्वाची पिन. 2 पैशाला पिन मिळते, खाली तार असते. त्या नवजाच्या छेदामध्ये ती तार टाकून द्या आणि जरा वेळ घुसमटत राहा. बघा तुम्ही काकड्याला अभंग म्हणतात, नंबर 3रा किंवा 4था नंबरला अभंग आहे. राव आता याची ध्यान डोळा मन लंपट. कोंड कोंड धरिना जेवे देह भावे पुजेना. बोलेने कळसारे. कोंड कोंड धरिना जेवे कोंड या अंगात येणं म्हणते. आहे ना अभंग, आहे ना. राव आता याची ध्यान डोळा मन. रीत समजून देणाऱ्यानं समजून दिली का? रीत गणगोड्या उघडायला लावतात, रीत नाही सांगणार. मंथुनी नवनीता तैशे की अनंतान वाया व्यर्थ कथा. ती रीत सांगितलेली आहे, ती रीत सांगितली महाराजांनी. राव आता याची ध्यान डोळा मन लंपट, कोंडू कोंडू धरीना जीवे देह भावे पूजित. मग बघा होईल येणे कडसाले, स्त्रीरावले अंतरी. तुका म्हणे पोचविण्या भोवा पाया पडू घ्या. पोटाले भाकरी भाल्यानं पोट भरत नाही, गोडे तोडून पोटात गोतावे लागतात. अरे चिंध्या बांधून पाळणं हलत नाही, नवऱ्याकडे नांदायला जावं लागतं. हे बघा, पिन मारा. अंगाला घाम फुटे तोपर्यंत करा, अंगाला घाम फुटे तोपर्यंत करा. भर 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 भर
ठी प्रेम दाटे नाही दिली रोटे मन पगार नाही पण येणे सोशे मन परत माघारी येत नाही. ज्वारी पेरली तर उगते, लाई पेरली तर उगत नाही. जा, तुम्हाला कुठं जायचं असेल तिथं जा. पिन आता काढून घ्या. भ्रांतीपासून हिरतले गुरु वाक्य म्हणत होता ते मन ज्ञानेश्वर माऊली. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, बोलता बोलता बराच वेळ गेला. सज्जनांच्या योगाने या गावामध्ये येणं झालं. लांब लांबवरून बरीच आमची मंडळी आलेली आहे. आमचे दादा आता तुम्हाला सूचना देतील. ही सूचना ऐका. उद्याचे जे कार्यक्रम आहेत ते पण सांगितले जातील. मी जे काही बोललो असेल, चुकलो असेल तर लेकराच्या नात्यानं मला माफ करा. आणि संप्रदायाला धरून ज्ञानोबा तुकोबारायांचं मत तुमच्या पुढे मांडलं असेल मित्र, तर जरा समजून घेण्याचा प्रयत्न करा. आज आपण या जगामध्ये आहोत. उद्या सायंकाळपर्यंत मी असेलच, मला तरी माझी गॅरंटी नाही. तुम्हाला गॅरंटी असेल ऐका. वाकडे का नीट देवजाने काही बोलिलो विनोदे मायबाप तुमच्या पुढे राणी कोडे मज क्षमा करावी. बेडे वाकुडे बोल बालकाची करीते नवल मायबाप. जाता जाता कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी मनवा हरीचे दास तुका म्हणे याची आस. आवडे देवाशी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार कधी कधी. रात्रंदिवस तुळशी माळ गळा गोपीचंदन गिळा जाता जाता गळ्यामध्ये तुळशीची माळा कंपडाला गोपीचंदन टिळा. आळंदी पंढरीची वारी लहान मोठ्याची मर्यादा. गावामध्ये जुटीनं वागणं ताडी माडी गांजा आपू भांग चिंगडे बोंबडे अंडे काही करू नका. जन्म देणाऱ्या आई वडिलांना तोंड भरून शिव्या देत जा.